न्यूज टाईममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विरोधात साईनगर येथील रहिवाशांनी मोठं जनआंदोलन उभं केलं। मागील 27 वर्षापासून येथे राहणाऱ्या नागरिकांना पालिकेकडून कुठल्याही मूलभूत सुविधा अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत। याकरिता येथील रहिवासी नागरिकांनी आंदोलनकर्ते धर्मपाल तंत्रपाळे, गोपाल तंत्रपाळे, निलेश तरस तसेच राजेंद्र तरस यांना सोबत घेत आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला। या आंदोलनात पोलीस प्रशासनाने देखील मोठी महत्त्वाची भूमिका बजावली। आंदोलनकर्ते, शेतकरी तसेच महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांची एक बैठक व्हावी अशी मागणी गोपाल तंत्रपाळे यांनी केली। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहशहर अभियंता देवण्णा गुट्टूरवार यांच्या कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। यात शेतकरी, आंदोलनकर्ते आणि महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांची संयुक्त बैठक झाली। जवळपास 1.5 तास चाललेल्या या बैठकीनंतर तोडगा काढण्यात आला। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून अधिकाऱ्यांनी त्यांना लेखी पत्र दिले। काय या लेखी पत्रात लिहिलं आहे आपण जाणून घेऊया अधिकाऱ्यांकडून। साईनगर मामोडी येथे जे आंदोलनात बसले होते की रस्ता आणि ड्रेनेजसाठी, त्या संदर्भात आज आंदोलनकर्ते आणि शेतकऱ्यांना मीटिंगसाठी बोलवण्यात आलं होतं। ह्या मीटिंगमध्ये शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे। त्यांची एकच मागणी आहे की ते भूमिहीन होणार आहे त्या PMPMLच्या रिझर्वेशनमुळं, ते रिझर्वेशन कॅन्सलसाठी त्यांचा मागणी आहे। ते कॅन्सल करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करून ते कॅन्सल करण्याचा प्रयत्न करू आणि असं त्यांना शब्द दिलेला आहे आणि त्यांचा पूर्त केलं की लगेच ड्रेनेज आणि रस्त्याचं काम पूर्ण करून येणार। साधारण किती दिवस लागतील? साधारणतः आम्ही 2-4 दिवसात आम्ही त्या PMPMLला पाठवू आणि 8 ते 10 दिवसात PMPMLकडून NOC घ्यायचा प्रयत्न करू आम्ही। ते आल्यानंतर लगेच आम्ही यांना NOC देऊ, यांच्या शेतकऱ्यांना प्रपत्र देऊन लगेच काम चालू करण्याचा प्रयत्न। सर, रस्त्यासंदर्भात कारवाई कधीपर्यंत पूर्ण करेल? रस्त्यासंदर्भात फक्त PMPMLचा NOC आलं की आम्ही करू। 27 वर्ष जो अडलेला रस्ता होता आझादनगर आणि तिरंगा सोसायटीचा, तो आज या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये संबंधित शेतकऱ्याला बपत्र देऊन त्याचं प्रपत्र द्यायचं आणि त्यानंतर महानगरपालिकेला त्याचा ताबा द्यायला आणि त्यानंतर त्या मोबदला मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पक्का रोडचं काम चालू होईल। आणि त्यानंतर जो ड्रेनेजचा प्रश्न होता तो संबंधित शेतकऱ्यांच्या जागेवर चुकीचे आरक्षण पडलं, ते आरक्षण PMPLचं असून त्यांना महानगरपालिकेला पत्र जाईल ते आरक्षण रद्द करण्यासंदर्भात। ते आरक्षण रद्द होईल, त्याचं पत्र महानगरपालिकेला PMPLकडून मिळेल आणि त्यानंतर ते पत्राची एक प्रत शेतकऱ्याला द्यायची, त्यानंतर ते काम त्या ठिकाणचं चालू होणार आहे। अशा प्रकारची महानगरपालिकेकडे सकारात्मक चर्चा झाली आणि या चर्चेमधून या संबंधित पीडित नागरिकांचा जो अडचण होते त्याचा मार्ग मोकळा झाला। आम्हाला आज नगरपालिकेमध्ये चर्चा झाल्यानंतर, अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर 60 ते 70% हे काम होणार हे विश्वास प्राप्त झालेला आहे। 30% काम हे राहिलेलं आहे। जर नगरपालिका अधिकारी जर आमची फसवणूक केली तर नगरपालिका अधिकाऱ्याकडे सगळ्या कायद्याचा वापर करण्याचा अधिकार आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांचा धन्यवाद देतो, त्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेला आहे। पण शेवटी आम्ही आंदोलन करते आहोत। आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी आंदोलन करत नाही किंवा कुठल्याही पदासाठी आंदोलन करत नाही। आमचं काम आहे जनतेला न्याय द्यायचं। नगरसेवक होणे नाही होणे हे संपूर्ण जनतेच्या हाती आहे आणि गेल्या अनेक वर्ष झालं आम्ही काम करतो। जनता ठरवणार ह्यावेळेस त्यांना न्याय द्यायचा का नाही द्यायचं, पण लोकांना न्याय देण्याचं काम तंत्रपाळे परिवार हे नेहमीच करणार आहे, एवढंच या ठिकाणी बोलतो। साईनगर, आझादनगर या ठिकाणी गेल्या 27 वर्षाचा प्रश्न, त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी लहान मुलांसाठी रस्ता आणि ड्रेनेज लाईन यांची खूप सुविधा, म्हणजे या ठिकाणी पालिकेत राहत असून या ठिकाणी सुविधा भेटली नाही। परंतु या ठिकाणी बघितलं गेलं असेल तर ड्रेनेज गाडीचा उपसा या ठिकाणी 150 रुपयापासून 1500 रुपये केला। त्याच्यामुळं काही नागरिकांची या ठिकाणी देण्याची परिस्थिती नाही आणि या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकून त्या ठिकाणी त्याला जायला मार्ग नाही। तो मार्ग काढण्यासाठी आम्ही शेतकरी आणि या ठिकाणी स्थानिक रहिवासी बसून त्यांचा आम्ही दुवा बनून या ठिकाणी महानगरपालिकेचे जे अधिकारी त्यांच्याशी संवाद साधून त्या ठिकाणी हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। येत्या 8 दिवसामध्ये हा प्रश्न मार्गी लागेल।